विठोबार कुमाई 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 विठोबा 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 हरिभक्त परायण भजन सम्राट नारायण बाप्पा अभिषेक नको म्हणाले सुखाचे व्यवहारी सुखाचे व्यवहारी सुख लाभला झाला सुखाचे व्यवहारी सुखाचे व्यवहारी सुखाचे व्यवहारी सुख लाभला सुखाचे सुखाचे व्यवहारे सुखाचे व्यवहारे सुख लाभ सुखाचे व्यवहारे आनंद कोणाला आनंद कोणाला
नित्य नित्य जोडे तेची साथ नित्य नित्य जोडे हा नित्य नित्य जोडे तेची साथ संगते पंगती संगते पंगती देवास वेगावरे संगते बोला बोला टाळी वाजवा बोला भजन करा बोला 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 टाळी वाजवा बोला
पुरळी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवासवे घडे. नित्य नित्य जोडे तेची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. नाही तुटी कदा कासयाची. संगती पंगती देवासवे घडे. नित्य नित्य जोडे तेची साच. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी. बहु वाव पोटी समर्थाचे. संगती पंगती देवासवे घडे. नित्य नित्य जोडे तेची साच. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं. जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. उदरे चरणा संतांच्या. उदरे चरणा संतांच्या. उदरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका. सद्गुरुदास तुका. सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदाम्भोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ते उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाचे नमो. सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. 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 झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो
निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरो तुमच्या निज चरणा निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरो सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल विश्वाचे परमार्थ प्राण वैराग्य शिरोमणी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रणिपात करून उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या चरणार विंदी भक्तिभावाने वंदन करतो या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारांच्या सकल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालेल्या आनंदाचं कारण सांगतात. विठ्ठला अभंगाच्या संबंधानं काही चिंतन व्यक्त करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या औचित्याचा 2 शब्दाचा परिहार अत्यंत अगत्याचा आणि आनंदाचा आहे. आपल्या या पवित्र भूमी असलेल्या पाथर्डी नगरीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं पावन औचित्य साधून गेली 20 वर्षापासून आपण या ठिकाणी पंढरीनाथाची सेवा करण्यामध्ये प्रवृत्त आहोत. पंढरीनाथ परमात्म्याची साधू पुरुषांची सेवा करण्याचा आपला मानस आहे. मोठ्या आनंदाच्या श्रद्धायुक्त वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी घडून येतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. टाळकऱ्यांची उपस्थिती प्रसन्न आहे. ऐकणारे काही ग्राहिक श्रोते आहेत आणि या सगळ्या मेळ्यामध्ये आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेत अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुंदर असं वातावरण आहे. कीर्तनाला अनुकूल असं वातावरण आहे. पहा, याच्यात अजून अनुकूल वातावरण होऊ शकतं. फक्त ही कीर्तनाची वेळ थोडीशी अर्धा तास आणखी अगोदर पाहिजे. पहा, त्याचं कारण असं 8 ते 10 ची जी कीर्तनाची वेळ असते की नाही, ती कीर्तनाची प्रसन्न वेळ आहे. पहा, 9 ते 11 आता जवळजवळ कालबाई हे झालेलं आहे. नामशेष झाले. मोजक्या ठिकाणी 9 ते 11 कार्यक्रम शिल्लक राहिले. 9 ते 11च्या वेळेमध्ये कीर्तनकाराला झोप लागते, ऐकणाराला लागणार नाही का? कारण तुमच्यासारखे भाविक मंडळी कीर्तनकाराला सुग्रास भोजन, सुग्रास म्हणजे जनावराचं नाही बरं, सुग्रास म्हणजे चांगलं भोजन कीर्तनकाराला देतात. आणि भरपूर भोजन झाल्यानंतर आळस येणं स्वाभाविक आहे. सांगणाराच मनुष्य आळसून गेल्यानंतर ऐकणाऱ्यांना कंटाळा येत नाही का? आणि 10 10:30च्या पुढची जी वेळ आहे ती स्वाभाविक आराम करण्याची वेळ आहे. पहा, कितीही चांगलं तत्वज्ञान सांगणारा आणि तुकोबारांच्या अभंगाला धरून बोलणारा प्रवक्ता जरी बोलवला, ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात ती ग्रहण करण्याची मानसिकता राहत नाही. बऱ्याच वेळेला कीर्तन ऐकत असताना ते ग्रहण होतं आणि काय ऐकलेलं आहे हे आठवण्याच्या वेळेला ग्रहण लागतं. विठ्ठला विठ्ठला म्हणून कीर्तनाच्या वेळा थोड्याशा प्रसन्न असणं गरजेचं आहे. सप्ताहामध्ये सगळ्यात जास्त काय महत्वाचं असतं तर कीर्तन. बरं, त्याच्यात गंमत अशी, आपल्या गावामध्ये प्रसादाचं जे नियोजन आहे ते फक्त दुपारी 1 वेळेला आहे असं कळलं. पहा, दुपारच्या सत्रात पंगत होत असल्यामुळं विनाकारण उशीर करायचं काही कारण नाही. पहा, काही ठिकाणी माणसं घड्याळाकडे पाहत राहतात, वाजतात की 9 म्हणतात, आताच काय करायचं, आणि मग तिथून पुढे भजन सुरू होतं. जसं वाजायला लागलं तसं गाव जमा होतं. पहा, असं करण्यापेक्षा प्रसन्न वेळेने करावं. पांडुरंगाची सेवा करण्याकरता आपल्या उपक्रमाच्या व्यस्ततेतून जर आपण एवढा 7 दिवसाचा वेळ काढत असू, तेवढाच वेळ आपण प्रामाणिक देवाला देणं गरजेचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या अखंड हरिनाम उत्सवातील आजची 6व्या दिवसाची चिंतन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झालेली. ही सेवा करण्याकरता श्री क्षेत्र पंढरपूरहून आज या ठिकाणी आलो. पहा, श्रावण शुद्ध द्वादशीचा आजचा पर्व काळ आहे.
श्रावण शुद्ध द्वादशी असा पर्वकाळ आपल्याला लाभलेला आहे. पांडुरंग परमात्म्याचं सन्निधान आहे आणि आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. पहा किती पवित्र गोष्टीचा संगम आपल्या उत्सवात झालेला आहे. जरा विचार करा, सध्या जो काल सुरू आहे तो चातुर्मासाचा काल आहे. पहा, चातुर्मास म्हणजे कुठलेही 4 महिने धरायचे मोजायचे त्याला चातुर्मास म्हणायचं असं चालत नाही. चातुर्मास ही पारिभाषिक संज्ञा आहे. आषाढ शुद्ध दशमी पासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत, कार्तिक पौर्णिमा जी असते की नाही तिथपर्यंत जो 4 महिन्याचा कालावधी शास्त्रानं मोजून दिलेला आहे त्याला चातुर्मास असं म्हणतात. आणि हा चातुर्मासाचा कालावधी अत्यंत पवित्र अशा प्रकारचा मानलेला आहे. पहा, पवित्र अशा प्रकारचा हा चातुर्मासाचा काल आहे. मग याच्यामध्ये बरीचशी काही व्रत वैकल्य केली जातात, उपासना केली जाते, व्रतानुष्ठान केलं जातं, एखाद्या पंढरी सारख्या क्षेत्रामध्ये राहिलं जातं आणि त्या सगळ्या क्षेत्राचा नियम विधी पाळून हा चातुर्मासाचा कालावधी चिंतनात घालवण्याची पद्धत आहे. पहा, भगवान पंढरीनाथ परमात्मा देवशयनी एकादशीला थोडेसे योग निद्रेत जातात. पहा, म्हणून आपल्या आषाढी एकादशीचं नाव काय आहे? देवशयनी. जगाचा कारभार पाहिल्यानंतर थोडस काही काही वेळेला माणसाला अशांती होते की नाही, जीव असा विश्रांतीची जशी अपेक्षा करतो तसं देवाला सुद्धा काही वेळ विश्रांती घ्यावीशी वाटते. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी परमात्मा योग निद्रेमध्ये प्रविष्ट होतात. पहा, तुमची माझी जी असते तिला भोग निद्रा म्हणतात आणि देवाची असते तिला योग निद्रा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आणि मग योग निद्रेमध्ये आषाढी एकादशीला झोपलेले भगवान कधी उठतात? आपली झोप जशी 5-6 तासानंतर होते, देवाची तशी होत असेल का? त्याची झोप व्हायला 4 महिने लागतात. पहा, 4 महिनेपर्यंत त्याची झोप चाललेली असते. आणि मग झोपलेला मनुष्य थोडासा अशी जशी आपली कूस बदलतो की नाही, थोडा वेळ झोप झाल्यानंतर मनुष्य आपलं डाव्या अंगावर उजव्या अंगावर होतात माणसं, तसं देवाला सुद्धा आपली कूस बदलावी वाटते. म्हणून भाद्रपद शुद्ध एकादशीला परमात्मा आपली कूस बदलतात. म्हणून त्या एकादशीचं नाव आहे परिवर्तिनी एकादशी. परिवर्तन झालं ना, परमात्म्याची थोडीशी कूस बदलली, देव अर्ध्या कुशीवरती येतात आणि कुस बदलतात. आणि मग कार्तिकीच्या एकादशीला त्याची पूर्ण झोप होते. म्हणून कार्तिकीचं नाव आहे प्रबोधिनी. झोपेतून उठायची एकादशी आहे. पहा, म्हणून तर ते 1 महिनाभर शेवटी काकडा केला जातो आणि देवाला उठवायचंय ना. आता 4 महिन्याची देवाची झोप आहे म्हणून पांडुरंग परमात्म्याला त्या झोपेतून व्युत्थान त्याचं पुन्हा करावं लागतं आणि देव त्या कार्तिकीला आपल्या निद्रेचा त्याग करून उठतात. किती पवित्र कालावधी आहे. म्हणून शास्त्राने असा नियम दिलेला या चातुर्मासात मनुष्यानं धार्मिक व्रतानुष्ठान केलं पाहिजे. आपल्या अंतःकरणातल्या परमार्थाच्या साधनेच्या सिद्धीकरिता ज्या काही व्रतांचं नियमाचं पालन आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे. असा हा पवित्र चातुर्मासाचा काल आहे. त्याच्यात पुन्हा भर घातली श्रावण महिन्यानं. श्रावण महिना सध्या सुरू आहे की नाही, आणि काल तर त्याच्यात पुन्हा दैवी योग होता. पहा, श्रावण महिन्याचा सोमवार आणि त्याच्यात हरिदिनी होती, एकादशी होती. पवित्र अशा प्रकारचा हा श्रावण महिना. बरीचशी माणसं या एका महिन्यामध्ये माणसं होतात. बरीचशी माणसं या श्रावण महिन्यामध्ये माणसं होतात. काही काही माणसं म्हणतात, महाराज आमचा श्रावण असतो. मग आम्ही त्याला म्हणतो, तुझा एका महिन्याचा श्रावण आहे आणि 11 महिने तू काय रावण आहे का? विठ्ठला विठ्ठला श्रावण मासाचा पवित्र कालावधी आणि त्याच्यामध्ये आपला आलेला अखंड हरिनाम सप्ताह हा त्रिवेणी योग साधलेला आहे. पहा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळच्या सत्रामध्ये हरिकीर्तन सेवा आणि दुपारच्या सत्रामध्ये रामचंद्र प्रभूंचं सगळ्या जगाला ललामभूत ठरणार जे चरित्र आहे की नाही, रामरायाची चरित्र कथा. आदरणीय हरिभक्ती पारायण आपल्याच गावचं वैभव असलेले आदरणीय आबांच्या अमृतवाणीतून आपण या ठिकाणी ती कथा श्रवण करत आहात. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कीर्तन साधना आपण या ठिकाणी करतो. कीर्तन सेवेकरिता संप्रदायाची सेवा करणारी आपल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भिसे महाराज आहेत, आदरणीय काका आहेत. मृदंगाच्या साथीला आज साक्षात पांडुरंग राय उपस्थित आहेत. पहा, साह्य झाला पांडुरंग, पांडुरंग रायाची साथ आहे. आणि गावातील आणि परिसरातील इतर सर्व भाविक मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती भक्तिभावाने वंदन करतो आणि अभंगाकडे येतो. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्या जीवनाच्या स्थितीची अभिव्यक्ती करतात. जीवनामध्ये एक प्राप्त झालेली विशिष्ट जी अवस्था आहे की नाही, त्या अवस्थेचं प्रेझेंटेशन, लॉन्चिंग, अभिव्यक्ती, प्रकटीकरण तुकोबारायांनी आजच्या जो शब्द कळेल तो घेऊन जा. कोणता कळेल ज्याला त्यांनी तो उचलावा, कारण अलीकडे जेन जी आहे असं काहीतरी म्हणतात. पहा,
अपडेटेड झालेली सगळी आताची मंडळी. म्हणून सगळ्याच भाषेचं ज्ञान आम्हाला आता असणं काळाची गरज आहे. पहा, तुकोबारांनी आपल्या जीवनातल्या स्थितीची अभिव्यक्ती जगाच्या समोर केलेली आहे. महाराजांच्या जीवनाकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला, भौतिक दृष्टीनं कोणतीही साधन सामुग्री ज्या तुकोबारांच्या जीवनात उपलब्ध नाही, त्या तुकोबारांच्या जीवनात महाराज सांगतात आम्हाला एक क्षणभर सुद्धा दुःख भोगायची वेळ येत नाही. विठ्ठला विठ्ठला दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू आम्हा पाशी, सुखे राहिलासी प्रेमाचिया. महाराज सांगतात आम्हाला स्वप्नात सुद्धा दुःखाचा रामराम सुद्धा कधी होत नाही. पहा, दुःख कशाला म्हणतात हे आम्हाला ठाऊक नाही. आमचं सबंध जीवन, तुकोबारांची भाषा आहे की आनंदाने आंतरबाह्य उजळून निघालेलं आहे. जीवनामध्ये आनंदाची अशी दिव्य अवस्था प्राप्त झाली, त्याच्यामुळे आता दुःखाचा कायमचा आमचा संबंध तुटलेला आहे. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आमच्या साधनेनं अलौकिक अशा प्रकारचं न संपणारं अवीट असं सुख आनंद आम्ही आमच्या जीवनामध्ये मिळवलेला आहे. आणि मग महाराजांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर कोणालाही आकर्षण वाटावं असं तुकोबारांचं जीवन आहे. पहा, का जगातल्या प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणाला ज्याची अभिलाषा आहे त्याला आनंद असं म्हणतात. पहा, म्हणून आनंदाच्या अनुभूतीसाठी आसुसलेल्या अनेकांना असंख्य आकर्षण आपल्याकडे ओढत आहेत. विठ्ठला विठ्ठला ज्याला आनंदाची अनुभूती पाहिजे ना, अशा माणसाला जगातली सगळी आकर्षण त्याच्याकडे बोलवतात. माझ्याकडे ये, तुला आनंद होईल. पहा, जगतामध्ये कोणाला वाटतं सत्तेचं केंद्र प्रस्थापित केलं मी आनंदी होईल, काहीला वाटतं भरपूर द्रव्याचा संग्रह केला मी आनंदी होईल, आपला शब्द लोकांनी खाली पडू दिला नाही, जिथं जाईल तिथं लोकांनी माझा मान केला मी आनंदी होईल, अशा आपल्या एक क्षुद्र कल्पना असतात. पहा, पण आनंदाच्या प्राप्तीकरिता शाश्वत आनंद प्राप्त करून देणारं जे साधन साधू पुरुषांनी निवडलं त्याचीच आपल्याला निवड करावी लागते. तुकोबारांच्या भौतिक जीवनाकडे जर आपण बघू गेलो, अत्यंत सामान्य अशा प्रकारचं तुकोबारांचं जीवन आहे. तुकोबाराय सांगतात आम्हाला चांदण्याचा आनंद घेण्याकरता कधी घराच्या बाहेर पडायची वेळ येतच नाही. पहा, कारण वर तोंड केलं की लगेचच चांदण्या दिसतात, असं महाराजांचं घर आहे. छिद्राचा आश्रम, उंदीर कुळवाडी, धन नाम जोडी देवाचे ते तुकोबारांची भाषा आहे. आम्ही अशी संपत्ती जीवनात जमा केली की जिला व्यवहारात काहीच मोल नाही. निमोली संपदा भयविरहित, कोणतीही मोल नसलेली संपत्ती जमा केली. राहायला असलेलं घरही व्यवस्थित नाही. 2 वेळेची पोटाची भ्रांत दूर करण्याकरता घरात धनधान्याचा साठा नाही, तरी तुकोबारांचा सारखा आनंद जगात कोणाला नाही. विठ्ठला विठ्ठला तुकोबारांनी स्वतः त्या आनंदाची कबुली आपल्या अभंगातून दिलेली आहे. पहा, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघे आनंदाची सृष्टी झाली, अवघे आनंदाची सृष्टी अवघे आनंदाची सृष्टी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुकोबाराय सांगतात मला आनंद प्राप्त झाला ही भाषा नाही, हे दिसणारं जेवढं म्हणून काही दृश्य जगत आहे ते दृश्य जगत सगळं आम्हाला आता आनंदाच्या रूपाने भासायला लागलेलं आहे. जगातल्या कोणत्याही माणसाला विचारा तुमच्या जीवनात आनंद आहे का? सध्याची माणसं डिप्रेशन मध्ये आहेत, फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत, नॉन सॅटिस्फॅक्शन मध्ये आहेत. कशासाठी मरतील सांगता येत नाही. पहा, बरं मरायचं असेल तर एकट्याने मरावं की नाही? माय बापाला घेऊन मरतात. विठ्ठला विठ्ठला आपल्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय ते, त्याच्यावर जास्त प्रकाश टाकायची गरज नाही. पहा, जीवनामध्ये आनंदासाठी आपली अंतःकरण वृत्ती अशी वखवकलेली आहे. पहा, याच्यातून मिळतो का पहा, त्याच्यातून मिळतो का पहा. आनंदाच्या प्राप्तीसाठी एक ना अनेक उद्योग आपण करून पाहिले, पण जीवनामध्ये एक क्षणही आनंदाची अनुभूती आपल्याला येत नाही. आणि तुकोबाराय सांगतात आमच्या करता सगळी सृष्टी आनंदाची झाली. आता कोठे धावे मन
तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. अवघा आनंद झाला म्हणजे परिपूर्ण रूपाचा आनंद तुकोबरांनी मिळवला. आता तुकोबरांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर आनंद प्राप्ती करता त्यांच्या जीवनात काय आहे असं आपल्याला दिसत नाही. महाराज सांगतात, आम्ही जर कधी घरातून बाहेर पडायचं ठरवलं तर घराला दरवाजा लावतच नाही, कुलूप लावायची आम्हाला गरज पडत नाही. का? आमच्या घरातून चोरून नेण्याकरता चोराला एक तर काही सापडतच नाही पा, पहिली गोष्ट. म्हणून आमच्या घराचं रक्षण करण्याकरता कुलूप नाही, कुत्रा असलं तरी बास होतं. विठाला विठाला आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, उतरी घर राखती, जाऊ पुढती भिके, पुढे घर राखती. आम्ही सदैव सुडके, जवळी येता. महाराज सांगतात, चोराला सुद्धा आमच्या जवळ यायचं म्हणत भीती वाटते. का? जवळ गेलो महाराजालाच पाया पडून 10-5 रुपये दक्षिणा द्यावी लागेल, त्याच्यापेक्षा लांबून गेलेलं बरं. पण हे तुकोबरांचं बोलणं आहे बरं, ते जगद्गुरु तुकोबरांचं बोलणं आहे. आताच्या काळातला आमच्यासारखा एखादा कीर्तनकार जर वाटेत कुठे अडवला 5-25 हजाराला तरी माग नाही पा. म्हणजे अडवावा असा अर्थ घेऊ नका बरं, असा विपरीत अर्थ घेऊ नका. तुकोबरांचं नाव घेऊन आमच्या जीवनाची यात्रा कंठरवणारे आम्ही, आमचं जीवन तुकोबरांच्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही समृद्धीनं जगतो. पण महाराजांचं जीवन आम्ही सदैव सुडके आहे की नाही. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समृद्धीचा संचय केलेला नसताना आनंद तुकोबरांच्या जीवनात नेमका आहे कसा, कशाच्या माध्यमातून तुकोबरांनी हा आनंद मिळवलेला आहे. बरं, तुकोबरांच्या जीवनातल्या काही क्रिया आपण पहा, त्या प्रत्येक क्रियेमध्ये तुकोबराय आनंद आहे असं बोलतात. आपल्या साधारण क्रिया, आपल्या दिवसामानामध्ये एका दिनचर्येत आपण ज्या क्रिया करतो त्या क्रियेचा आपण थोडासा विचार करू. मनुष्य सकाळी रात्री झोपल्यानंतर झोपेतून उठला की उठल्याबरोबर पहिलं काम आपण काय करतो? मुखमार्जन केल्यानंतर बहिर्दिशेला जाऊन आलं की माणसं स्नान करतात पहा, किमान आपल्यातले तरी करतात. रोज स्नान आहे की नाही? रोज स्नान आपल्याकडे केलं जातं, करावंही लागतं. तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला स्नान करायचं म्हटलं की पाण्याने ती आंघोळ करावी लागते. तुकोबरांची आंघोळ पाण्यामध्ये नाही. महाराज सांगतात, आमची आंघोळ जिथं आहे की नाही ते सगळं जळ आनंदाचं आहे. विठाला विठाला आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. म्हणजे तुमचं माझं स्नान आहे ते सामान्य पाण्यात आहे. विहिरीतलं पाणी म्हणा, शेतातलं पाणी आहे, ग्रामपंचायतनं नळाची व्यवस्था करून घराघरात पोचवलेलं पाणी, त्या पाण्याने आपण आंघोळ करतो. पण तुकोबरांची आंघोळ, त्यांचं जे स्नान आहे की नाही ते आनंदाच्या जळातले. पहा, क्रीडा वैष्णवांच्या मेळी करू आनंदाच्या जळी, आनंदाच्या जळी वैष्णवांच्या मेळी क्रीडा करू. म्हणजे महाराज आंघोळ जी करतात ती सुद्धा आनंदाच्या पाण्याने करतात. पुढे चला, स्नान झाल्यानंतर मनुष्य लगेच आपल्या अंगावरती देहाचं लज्जा रक्षण करण्याकरता आपण वस्त्र परिधान करतो ना. तुमची माझी वस्त्र एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या कंपनीची असतील, अलीकडे त्या लिननचं भाग्य थोडं उदयाला आलेलं आहे पहा. अगदी खडी फोडायला जाणाऱ्या माणसाच्या अंगावर सुद्धा लिननचा कपडा सध्या असावा, त्यांनी बिचारीने घालू नये काय. माझा सांगण्याचा उद्देश आहे, तुम्हाला मला एखादं उंची वस्त्र परिधान आपल्याला करावं लागतं, पण तुकोबरांनी अंगावर जी वस्त्र घातलेली आहेत, वस्त्र सुद्धा आनंदाची आहेत. विठाला विठाला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भरा डुलता सो, आनंदे निर्भरा डुलता सो, सर्व सुख ल्यालो सर्व
सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. तुम्हाला मला लज्जा रक्षणा करता अंगावरती एखादं वस्त्र परिधान करावं लागतं. भले ते वस्त्र रेशमी असेल, जरा जास्त किमतीचं असेल, पण तुकोबरांच्या अंगावरचं वस्त्र साधं नाही. सर्व सुखल्यालो, सुखाचंच वस्त्र तुकोबरा अंगावर परिधान करतात. म्हणजे महाराजांचं स्नान आहे तेही आनंदाच्या जळात आहे. तुकोबरांच्या अंगावरची जी वस्त्र आहेत ती सुद्धा सुखाची आहेत. बर, स्नान झाल्यानंतर आपण काय करतो? ज्ञानेश्वरी वाचणारे मोजके असतात. स्नान झाल्यानंतर आपलं पहिलं काम असतं न्याहारी करणं. करावीच लागते. शेतकरी माणसाला कष्ट करायचे असतात. त्याला काही बिचाऱ्याला रिकाम तिकडं बसून चालत नाही. शेतामध्ये काम करण्याकरता जावं लागतं. म्हणून भाकरी भाजली का नाही याचा पहिला विचार करतो. पहा, स्नान झालं की आपण जेवायला बसतो. तुम्हाला मला गहू ज्वारी बाजरी असलं काहीतरी खाऊन आपला उदरनिर्वाह करावा लागतो. तुकोबरांना खाण्याकरता जी गोष्ट आहे ती सुद्धा आनंद आहे. पहा, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका तर फडू घ्या रे तुम्ही, नका तर फडू घ्या रे तुम्ही, नका तर फडू घ्या रे तुम्ही, नका तर फडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका तर फडू घ्या रे तुम्ही, नका तर फडू घ्या रे तुम्ही, नका तर फडू घ्या रे तुम्ही, नका तर फडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. महाराजांचं जेवण कशाच आहे? खाणं सुद्धा त्यांचं आनंदाचं आहे. पहा, आपण खातो भाकरी भाजी चपाती, काही परिस्थिती चांगली असेल तर मग अंजीर बदाम काजू अक्रोड पिस्ता वगैरे वगैरे हे असं काहीतरी खाऊन आपल्याला आपल्या उदरातली क्षुधेची निवृत्ती करावी लागते. तुकोबरांना भूक लागल्यानंतर ते काय खातात? आनंदाचे लाडू. आनंदच सेवन करतात. पहा, दुसरं काही सेवन करत नाही. मग भरपूर जेवण झाल्याची काय खूण असते? एखाद्या माणसाचं जेवण भरपूर झालेलं आहे त्याची खूण आहे ढेकर. तुकोबऱ्या सांगतात ज्याला ढेकर व्यवस्थित झाला समजावं जेवण चांगलं झालं. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. हे शरीर आपल्या काही जाणीवा देत असतं. पहा, जेवण करत असताना आपल्याला एखादा ढेकर आला की ते शरीरच सांगते आता मर्यादेपुरतं झालेलं, याच्या पुढं भरायचं की नाही ते तू ठरव. पण आपल्याला कांद्याचं पोतं भरल्यासारखं भरल्याशिवाय समाधान वाटत नाही. पण तो ढेकर हे आपली तृप्ती झालेली आहे याचा परिचय करून देतं. पहा, शरीर. तुम्हाला मला सामान्य ढेकर येतो. पहा, आपला ढेकर ऐकल्यानंतर घरात एखाद्या झोपलेल्या माणसाची झोप मोडेल. पहा, असे काही काहीला ढेकर येतात. असे जोर जोरात काही काहींचे ढेकर आहेत. पण तुकोबरांना येणारा ढेकर सुद्धा सामान्य नाही, आनंदाचा आहे. विठ्ठला विठ्ठला त्याची येता ती ढेकर, 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 आनंदाचे हरिहर बोला, आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर. त्याची येता ती ढेकर, त्याची येता ती ढेकर, त्याची येता ती ढेकर,
ढेकर तेचे येताती ढेकर तेचे येताती आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर तेची येताती ढेकर 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 आनंदाचे हरिहर. महाराज सांगतात आम्हाला ढेकर सुद्धा आनंदाचा येतो पा, कारण सेवन आनंद केलेला आहे, मग ढेकर दुसरा कशाचं येईल पा. एखाद्या माणसाने जर गुलाबजामुनाचं सेवन केलं असेल त्याला पिठलं भाकरीचा ढेकर येईल का? जे खाल्लंय त्याचाच ढेकर येईल की नाही? मग सेवनच आनंदाचं केलंय, खातो आनंदाचे लाडू, ढेकर आनंदाचा आल्याशिवाय राहत नाही पा. महाराजांचं स्नान आनंदाचं, तुकोबरांच्या अंगावरची वस्त्र आनंदाची, तुकोबरांचा भोजन प्रसाद आनंदाचा. मग जेवण झाल्यानंतर पुन्हा माणसं म्हणतात थोडासा आता पडलं पाहिजे, त्याला काय म्हणतात? वाम कुक्षी काहीतरी म्हणतात पा. डाव्या अंगाडावर पडलं म्हणजे खाल्लेलं पचतं असं आयुर्वेद म्हणतो. जेवण केल्यानंतर थोडं डाव्या कुशीवर मनुष्य झोपला, तेव्हा थोडं आहे बरं, थोडं म्हणजे एक 48 मिनिट झोपावं असं आयुर्वेद सांगतं पा. त्याच्यापेक्षा जास्त झोपलं की मग ते शरीर माणसाचं स्थूल बनतं आणि पुन्हा जिम मध्ये जाऊन त्या जिम मालकाचे खिसे पैशाने फुगवायचे आणि आपलं पोट कमी करायचं. विठ्ठला विठ्ठला जेवण झाल्यानंतर थोडीशी झोप माणसाला अभिप्रेत असते. तुम्हाला मला झोपण्याकरता एखादी घोंगडी टाकावी लागते, एखादं काहीतरी अंथरून घालावं लागतं, बाज टाकावी लागते, पलंग टाकावं लागतं आणि त्याच्यावर झोपावं लागतं, बरोबर? तुकोबरांना झोपण्याकरता याच्यातलं काही लागत नाही पा. महाराजांची झोप सुद्धा सुखाच्या सेजेवर आहे. सुखाचे शेजारी बहुडईना तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. सुखाच्या शेजेवरती महाराज सांगतात आमची झोप आहे पा. तुमची माझी झोप सामान्य एखाद्या शेजेवर आहे, तुकोबरांची झोप ही आनंदाच्या शेजेवर आहे. अगदी सकाळच्या स्नानापासून दुपारच्या आरामापर्यंत सगळ्या क्रिया जर तुकोबरांच्या आनंदानं युक्त झालेल्या असतील, जगातल्या कोणत्या माणसाला तुकोबरांचं आकर्षण वाटणार नाही? भौतिक दृष्टीनं बघायला गेलं तर तुकोबरांकडे काहीच नाही पा. 2 वेळची पोटाची भ्रांत दूर करण्याकरता घरात अन्नाचा कण नाही आणि ती कैफियत तुकोबरांनी सुरुवातीच्या काळात मांडूनही दाखवली, पण आनंदाला जीवनात कमी नाही पा. प्रतिक्षण तुकोबरांच्या जीवनातला आनंद हा नित्य वर्धिष्णू आहे. वर्धिष्णू म्हणजे वाढत जाणारा. प्रपंचातला आनंद हा घटत जाणारा असतो आणि परमार्थातला आनंद दिवसेंदिवस वाढत जातो पा. असं निरामय अशा प्रकारचा आनंद भोगणाऱ्या तुकोबरांकडे बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न वाटला की महाराज एवढं आनंदी होण्याकरता काय केलं असावं? आपण त्यांच्या चरणाचा आश्रय करू, तुकोबरांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकू आणि त्यांना विचारू महाराज नेमकं केलं काय ते सांगा. म्हणून काही साधकांचा समूह, चमू, गट, ग्रुप श्री क्षेत्र देहू या ठिकाणी महाराजांना शरण गेला. तुकोबरांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि विचारलं, महाराज आनंदाच्या उपभोगाकरता तुम्ही नेमकं केलं काय? त्याचं उत्तर महाराज पहिल्या चरणात देतात. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, 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 सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, संगती पंगती
देवा गडे संगती पंगती देवाचा घडी आनंद कोण लांडला मागे पुढे आनंद कोण लांडला मागे पुढे संगती पंगती देवास वेघडे संगती पंगती देवास वेघडे सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला महाराजांनी मी सुखा करता नेमकं काय केलं याचं कारण आपल्या समोर प्रकट केलं पहा. तसा हा तुकोबऱ्यांच्या जीवनातल्या स्थितीची अभिव्यक्ती करणारा अभंग आहे. गाथ्यामध्ये काही अभंगाची वर्गवारी केलेली आहे. ज्या अभंगामध्ये नामाचं महिमान सांगितलं जातं त्याला नामपर अभंग म्हणतात. जिथं साधू पुरुषांचं वर्णन केलं जातं संतपर अभंग आहे. देवाकडे मागणी करणारा अभंग असेल मागणीपर अभंग. तसं आपल्या जीवनातली स्थिती व्यक्त करणारा जो अभंग असतो की नाही त्या अभंगाला स्थितीपर अभंग म्हणतात. आणि मग महाराजांनी आपल्या जीवनातली स्थिती या अभंगात व्यक्त केलेली असल्यामुळं थोडं तुकोबऱ्यांच्या जीवनातली स्थिती महाराजांनी सांगितलं असं आपल्याला म्हणता येतं. तसं तुकोबऱ्यांची गाथा अत्यंत विलक्षण आहे पहा. आपण जर थोडं डोळसपणे महाराजांच्या गाथेचा संग केला रोज आपल्या दिनचर्येमध्ये 10-5 अभंग जर तुकोबऱ्यांचे वाचायला प्रारंभ केला की नाही ती तुकोबऱ्यांची गाथा जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या काही गरजा आहेत आपल्या जीवनातल्या ज्ञानाच्या ज्या आपल्या अपेक्षा आहेत जिज्ञासा आहेत ती सगळी चाड महाराज पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत पहा. प्रत्येक घटकावरती तुकोबऱ्यांनी गाथ्यामध्ये प्रकाश टाकलेला आहे. तुकोबराय फक्त स्वतःची स्थिती सांगतात आश्चर्य नाही. महाराजांनी गाथ्यामध्ये कलियुगाच्या स्थितीचंही वर्णन केलेलं आहे. तुकोबराय गाथ्यामध्ये साधकाच्या स्थितीचंही वर्णन करतात. तुकोबराय गाथ्यामध्ये साधूच्या स्थितीचंही वर्णन करतात. तुकोबराय गाथ्यात भोंदूची अवस्था काय तेही सांगतात आणि तुकोबराय स्वतःची अवस्था सांगतात. विठ्ठला विठ्ठला कलियुगाचं वर्णन तुकोबरांनी 400 वर्षापूर्वी करून ठेवलेलं आहे पहा. महाराज सांगतात कलीचा प्रभाव वाढत गेल्यानंतर या जगतामधला जो धर्म आहे तो धर्म हळूहळू नष्ट होत जातो पहा. धर्माला कलियुगामध्ये ग्लानी येणं स्वाभाविक आहे कारण तो कलीचा महिमा आहे. कलियुगामध्ये धर्माला ग्लानी येते. पापाचं आचरण करणारी माणसं कलियुगामध्ये जास्त वाढतात. सत्यकर्माचं अनुष्ठान सोडून वाम मार्गाने जीवन जगून आपल्या जीवनाची यात्रा करणारी बरीचशी माणसं कलियुगात निर्माण होतात. आपल्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त झाली पाहिजे याच्या करता अन्यायाच्या मार्गाने धन कमवलं जातं. आपल्या आपल्या वर्णाश्रमाला उचित असं शास्त्रानं सांगितलेलं कर्म माणसं सोडून देतात. हे सगळं होतं कशामुळे? फक्त कलियुगाच्या प्रभावामुळे. कलियुगाचा प्रभाव वाढला की तुकोबराय सांगतात धर्माचं वाटोळं होतं. ऐसे कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे 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 कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे झाले धर्माचे वाटोळे झाले धर्माचे वाटोळे कलियुगामुळे कलीच्या प्रभावानं झालं काय? धर्माचे वाटोळे सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम शिवोनयेती निळी वस्त्रे पांघरती काळी तुका म्हणजे वृत्ती सांडोनी गदा मागत जाते. आपण ते सगळं कलीचं महिमानाचं प्रकरण संतांनी सांगितलेलं वाचून पहा. संतांनी कलियुगाची स्थिती सांगितली. साधू पुरुषांनी साधकाच्या स्थितीचंही वर्णन केलं जो भगवत प्राप्तीच्या मार्गाला लागलेला आहे.
देव मिळवायचा हे ज्याचं साध्य आहे त्याला साधक म्हणतात. ज्याच्या ध्येयाचा विषय परमात्मा आहे, ज्याला मनुष्य जीवनामध्ये देव मिळवायचा आहे त्याला साधक म्हणतात. बाकीच्यांना काय मिळवायचंय त्याला त्याची नावं वेगवेगळी आहेत पहा, पण देव आणि देवच ज्यांना मिळवायचा आहे त्याला साधक म्हणतात. मग त्या साधकाचं जीवन कसं असलं पाहिजे? साधकाची दशा उदास असावे, उपाधी नसावे अंतर्बाही, लोलुप्यता काय निद्रे तेजनावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये, तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. ज्याला गुरुकृपा प्राप्ती करून घ्यायची आहे आणि आत्मज्ञानात मोक्षाकरता अभिप्रेत असणारं ज्ञान ज्याला मिळवायचंय की नाही, त्यांनी महाराजांनी सांगितलेल्या त्या सगळ्या चौकटीत बसावं लागतं पहा. आचारसंहिता पाळावीच लागते की नाही. व्यवहारामध्ये जर आपण निवडणुका वगैरे काही आल्यानंतर आचारसंहिता पाळत असो, परमार्थातलं फल मिळवण्याची अपेक्षा असणाऱ्या माणसाने आचारसंहितेचा भंग करू नये. विठ्ठला विठ्ठला हे काय, हे साधकाचं वर्णन आहे पहा. तुकोबाराय साधकाची स्थिती जशी सांगतात तशी साधूची ही स्थिती सांगतात. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. सगळ्यांना पाठ असलेलं हे वचन आहे पहा. अंतःकरणामध्ये ज्याच्या अंतःकरणात दीन दुबळ्या दुःखिता पीडिताविषयी करुणेचा भाव आहे आणि अंतःकरणातल्या दयावृत्तीनं सगळ्यांचं कल्याण व्हावं याच्या करता जो प्रयत्नरत असतो त्याला साधू म्हणतात. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. सर्व भूत मात्राविषयीचा दयाभाव ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांना साधू म्हणतात पहा. आपल्या अंतःकरणात दयाभाव असतो पण सगळ्यांच्या विषयी नसतो, आपल्या आपल्या जवळच्या लोकांच्या विषयी. आपलं सगळं आपपर भावाने युक्त असतं पहा, पण सगळ्या जगातली ही लेकरं माझ्या पंढरीनाथ परमात्म्याची आहेत आणि माझेच हे सगळे जीवाचे संबंधी आहेत या भावनेनं जे जगाचं कल्याण इच्छितात त्यांना साधू म्हणतात. ही साधूची स्थिती आहे. भोंदूची स्थिती आहे. ऐसे कैसे हेही पाठ आहे आपलं सगळ्याचं. अशी प्रमाणे लोक पाठ करून ठेवतात कीर्तन करायला, शिव्या द्यायला. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भोंदूच्याही स्थितीचं तुकोबारांनी वर्णन केलं. पण कोणी म्हणेल महाराज लोकांचंच काय सांगता, तुमचं सांगा ना. तुकोबारा सांगतात ते तर पहिल्यांदा सांगतो. आमची स्थिती काय आहे सध्या? आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंदाच्या परोत्कर्षाला, आनंदाच्या शिखरावरती प्राप्त झालेलो आहोत. याच्यापेक्षा पुढचा आनंद जीवनात कुणी मिळवू शकत नाही पहा. हा अगदी उच्च अशा प्रकारचा दिव्य आनंद आम्ही आमच्या आयुष्यात मिळवलेला आहे. आनंद मिळवला म्हणण्यापेक्षा आमच्या जीवनात आमच्या चहू बाजूने सध्या आनंदच आनंद आहे. आनंद कोंदला मागे पुढे सगळीकडे आनंद आहे. हे कोंदणं काय असतं आपल्याला ठाऊक आहे का? कोंदू कोंदू भरणं कळतं की नाही? तसं तुकोबारा सांगतात आमच्या जीवनामध्ये आनंद कोंदून कोंदून भरलेला आहे पहा. वारीला काही आपण वारकरी गेल्यानंतर माता माऊल्यांना तिथून काही वस्तू आणायच्या इच्छा होतात पहा. गडी माणसालाही होतात सगळ्या प्रत्येक वेळी त्यांनाच बोलावं असं काही गणित नसतं. हा पुरुष मंडळी पंढरपूरला वारीला गेले की बैलाच्या झुली घेऊन येतात पहा. आता टाकतात कोणावर हाच प्रश्न आहे, बैलच राहिले नाही. टाकता कोणावर? झुली वगैरे घ्यायच्या मग ते सुटकेस मध्ये टाकायच्या. माता माऊल्या पुन्हा लगेच बांगड्या वगैरे कुठे दिसल्या की त्या बांगड्याचा सेट घेऊन ठेवतात. गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या. पंढरपूरला गेलो गडी माणसं तिथं घोंगड्या चांगल्या मिळतात म्हणून घेऊन येतात पहा. अगोदर जातानाच इथून भरपूर साहित्य नेलेलं असतं. तिथं पुन्हा पंढरपुरामध्ये भरपूर खरेदी करायची. लेकीच्या लेकराला हे खेळणं घे, पोराच्या लेकरांना हे खेळणं घे, भरपूर खेळणी जमा करायची त्या बॅगेत दाबायची पहा. आणि मग ती बॅग ती सुटकेस काही लागत नाही का? गरजेपेक्षा जास्त सामान झालं की ती पुन्हा खराब होत असते. गरजेपेक्षा जास्त सामान तिच्यात कोंबल्यावर जी खराब होते तिला सुटकेस म्हणतात. किती भरायची हे कळलं पाहिजे. बसतच नाही पहा त्याच्यात सामान. मग ते काय करतात, अशी ताकद लावून दाबतात आणि दुसऱ्याला सांगतात याच्यावर वरून पाय द्या. तेवढ्या गड एक व्यवहार केला आणि त्या व्यवहाराची फलश्रुती म्हणून जीवनामध्ये एवढा आनंद प्राप्त झाला. आपणही आनंदी होण्याकरताच व्यवहार करतो की नाही? आनंदी होण्याकरता, सुखी होण्याकरताच आपली खटपट चाललेली आहे. पण आपण करत असलेला व्यवहार आपल्याला सुख देईलच, शाश्वती आहे. लिहून देऊ शकतो आपण की मी करत असलेल्या उद्योगाची फलश्रुती मला सुख मिळणारच आहे असं आपण निश्चयानं बोलू शकत नाही पहा. आपण जो व्यवहार करतो तो व्यवहारच मुळात दुःखाचा करतो. कारण आपला सगळा चाललेला व्यवहार हा प्रपंचात चाललेला आहे आणि प्रपंचामध्ये दुःख असतं ही गोष्ट दुसऱ्या नंबरला आहे.
प्रपंच हेच दुःख आहे हे पहिल्या नंबरला आहे. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला 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 विठ्ठला. माणसं म्हणतात संसारात फार दुःख आहे. हो, हे वाक्य साफ खोटं आहे. संसारात दुःख नसतं, संसार म्हणजेच दुःख असतं. पा शास्त्राची आपण भाषा पा. संसार कशाला म्हणतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पार पाहि मुरारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याला शास्त्रकारांनी संसार असं म्हटलेलं आहे. संसार शब्दाची व्याख्या आपण फार संकुचित केली. ज्याचं लग्न झालं, ज्याला मुलं बाळ झाले, ज्याच्या प्रपंचाचा पसारा भरपूर वाढला, त्याला माणसं म्हणतात संसारी मनुष्य. आणि ज्याचं लग्न झालेलं नसतं तो कोण असतो? एखाद्या लग्नाला गेल्यानंतर आम्हाला प्रसंग येतो पहा. लग्नाला कधी कधी जावं लागतं, काही संबंधी माणसं असतात आणि मग तशा ठिकाणी नाही म्हणता येत नाही. लग्नाला गेल्यानंतर मग अक्षत वगैरे पडल्या की तिथला एखादा शेजारचा मनुष्य आम्हाला बोलायला सुरुवात करतो, महाराज आता या दाम्पत्याचा संसार सुरू झाला बरं का. आम्ही त्याला म्हणतो आतापर्यंत हे परमार्थच करत होते बरं का. अरे लग्न होण्याच्या अगोदर काय चाललं होतं? तोही संसारच होता की नाही? ज्या दिवशी आपण परमात्म्याच्या स्वरूप स्थितीपासून च्युत होऊन वेगवेगळ्या योनीतला प्रवास सुरू केला, त्याच दिवशी संसारात आलो. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून संसार हे दुःख शास्त्रकारांनी मानलेलं आहे. म्हणजे या संसारातला व्यवहार आपण करत असल्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुखाचे फार फार क्षण कमी येतात. पण तुकोबारांनी जो व्यवहार केला तो व्यवहारच कशाचा केला? सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचाच व्यवहार केल्यामुळं आमच्या लाभ पदरामध्ये जो पडला तो सुखाचा पडला. म्हणून इथं 4 विकल्प करता येतात पहा. हा गुरुवर्य संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर यांनी जी अभंगाची गाथा सार्थ लिहिली ना, सार्थ पूर्ण 4092 अभंगाचा अर्थ त्यांनी दिलेला आहे. ते लिहिण्याकरता त्यांना 18 वर्षाचा कालावधी लागला असं त्यांनी त्याच्यात लिहिलेले पहा. जसं लोकमान्य टिळकांना 6 वर्षाचा कारावास झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलं होतं, गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. तसं तात्यांनी एक संप्रदायाच्या दृष्टीनं मोठं आंदोलन उभं केलं. डाऊच्या कंपनीचं आंदोलन, काही ठराविक लोकांना माहित असेल पहा. मोठं आंदोलन उभं राहिलं आणि मग त्यावेळेस त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की लोकमान्यांनी जसं काहीतरी एखाद्या ग्रंथावर भाष्य लिहिलं, आपलं सार सर्वस्व वारकऱ्याचा प्राण म्हणजे गाथा आहे, गाथेवर आपण काहीतरी लिखाण केलं पाहिजे. म्हणून तिथला जो कोणी तो ऑफिसर असेल त्याला थोडंसं बोलून वगैरे त्याची विनंती करून तात्यांनी ती साहित्य जमा केलं. कागद पेन वगैरे लेखणी सगळी जमा केली आणि त्या तुरुंगामध्ये गाथा लिहायला प्रारंभ केला. तिथं फक्त त्यांचे 150 अभंग लिहून झाले होते. आणि तिथून बाहेर आल्यानंतर हे सबंध अभंगाची गाथा लिहिण्याकरता त्यांना 18 वर्ष लागले पहा. हे साधूंना निर्माण केलेली गोष्ट आपल्या कल्याणासाठी किती तळमळीने केलेली असते विचार करा. हे सांगितलं कशा करता? त्याच्यात या अभंगावर लिहित असताना तात्यांनी सुखाच्या व्यवहाराबद्दल बोलत असताना 4 विकल्प केलेले आहेत. पहिला विकल्प असा, व्यवहार सुखाचा पण परिणाम दुःखाचा. एक विकल्प व्यवहार सुखाचा परिणाम दुःखाचा. दुसरा विकल्प असा आहे व्यवहार दुःखाचा आणि परिणामही दुःखाचा. पहिला विकल्प असा आहे सुखाचा व्यवहार दिसताना दिसतो पण त्याचा परिणाम आपल्याला दुःख पुढे भोगावं लागतं. दुसरा विकल्प असा आहे की व्यवहारच दुःखाचा असल्यामुळे परिणामही पुढे दुःखच भोगावा लागणार आहे. तिसरा विकल्प असा आहे व्यवहार दुःखाचा आहे पण त्याचा परिणाम सुखाचा आहे. आणि चौथा विकल्प असा आहे व्यवहारही सुखाचा आणि परिणामही सुखाचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पहिला विकल्प सांगितला, व्यवहार करताना सुख आहे पण त्याच्या परिणामामध्ये दुःख आहे. पहा, याच्या करता उदाहरण दिलं विषयाच्या सेवनाचं सुख. 10 इंद्रियांच्या माध्यमातून 5 विषयाच्या राशीवरती जे जीवाचं लोळायचं काम चाललेलं असतं ते सुखाच्या इच्छेनं का दुःखाच्या? सुखाच्याच इच्छेनं की नाही? सुखाच्या इच्छेनं मनुष्य विषयाच्या उपभोगामध्ये प्रवृत्त होतो. विषय भोगत असताना सुखाचा वाटत असला तरी परिणामी तो विषय आपल्याला दुःख देतो. पहा, तैसे विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय करीती मूर्ख न सेविता नसरे. गीतेचा 5वा अध्याय पाहून घ्या. 5व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानोबाराय बोलतात, विषयाचं सुख आपल्याला वाटत असताना सुख वाटतं पण ते खऱ्या अर्थानं दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला. विषयाचे सम सुख बेगडाची बाहुली. विषयाचे सम बेगडाची बाहुली.
विषयाचे सम सुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया अभ्राची सावली जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत 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 विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. ज्ञानोबराय सांगतात विषयाच्या माध्यमातून प्राप्त होणारं जे सुख आहे की नाही ते कशाप्रमाणे बेगडाच्या बाहुलीचं उदाहरण दिलं पहा. बाहुली बाजारामध्ये जे आपल्याला विकत मिळते जुन्या काळातलं, आताच्या बाहुल्या वेगळ्या आहेत. जुन्या काळातल्या बाहुल्या वेगळ्या असायच्या. दोन पद्धतीनं त्या तयार केल्या जायच्या. एकामध्ये अशी काहीतरी प्लॅस्टिक सारख्या याच्यामध्ये हवा वगैरे भरून ती बाहुली अशी फुगवली जायची आणि दुसरा शेणाचा गोळा तयार करायचा आणि त्याला बाहेरून बेगड चिटकवून ती बाहुली तयार करायची. बाहुली हवा भरून तयार केलेली असू द्या किंवा बेगड चिटकवून तयार केलेली असू द्या, हवेनं युक्त असलेली बाहुली हातात घेतली आणि तिला कुठे छिद्र पडलं आणि त्याच्यातली हवा निघून गेली की ती पुन्हा काही कामाची राहत नाही. तशी बरीचशी माणसं आहेत, हवा निघून गेली काही कामाची नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. दुसरी बाहुली आहे त्याला बेगडाची म्हणतात. शेण असतं शेण आणि त्या शेणावरती बेगड चिटकवलं आणि ती बाहुली तयार केली. मग खेळता खेळता एखाद्या लेकरानं ती बाहुली जर तोंडात घातली तर आपल्या मुखातल्या लाळेचा आणि त्या बेगडाचा संबंध आला की ते बेगड बाजूला निघतं आणि त्या बाहुलीच्या त्या बेगडाच्या आत असलेलं शेण तोंडात जायची वेळ येते. पहा, या दृष्टांत ज्ञानोबरांनी कशा करता दिला. बेगडाची बाहुली विषयाचं सुख त्या बेगडाच्या बाहुली सारखं आहे. दिसायला सुखाचं वाटतं, असायला दुःखाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. म्हणजे विषय उपभोगाचा जो व्यवहार आहे उपभोगकाली तो सुखाचा आहे पण त्याचा परिणाम मात्र त्याचा दुःखाचा शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. पहा, बापा विषयाची मधुरता झनी आवडी उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता प्राणहारे. एखाद्या मनुष्याच्या अंतःकरणात ज्ञानोबराय सांगतात विषयाचं प्रेम निर्माण होईल पण ते विषयाचं प्रेम त्याचा घात करायला कारण ठरतं. पहा, जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये एक एक विषय एका एका प्राण्याचा कसा घात करतो याचं गोड त्यांनी वर्णन केलेलं आहे. पहा, कुरंग मातंग पतंग मीनहा कुरंग मातंग पतंग भृंग मीनहा येते हतः पंचभिरेव पंच एक प्रमादी कथम न हन्यते यस्सेवते पंचभिरेव पंच. जगद्गुरु शंकराचार्यांनी 5 विषय आणि त्या 5 विषयामुळं गतप्राण होणारे 5 प्राणी आपल्या समोर मांडले. एका एका विषयाचं सुख भोगणारा एक एक प्राणी त्या विषयाच्या नादात मरून जातो. पहा, पहिला प्राणी सांगितला कुरंग. कुरंग शब्दाचा अर्थ होतो हरिण. हरिण नावाचा पहिला प्राणी. त्या हरणाच्या अंतःकरणाला शब्द विषयाचं प्रेम असतं. पहा, त्याला मधुर गायन हरणाला फार आवडतं. म्हणून हरण पकडणारी जी माणसं असतात हे ऐकून युक्त्या करू नका बरं कोणी. हे शास्त्रात आलेलं आहे म्हणून मी सांगायला लागलो. तशी आपण माळकरी माणसं या भानगडीत पडणार नाही याच्यावर माझा विश्वास आहे. हरिणाला पकडण्याकरता एक युक्ती केली जाते. पहा, तो पकडण्याची इच्छा असणारा जो काही शिकारी मनुष्य असतो की नाही तो असं जाळं वगैरे पसरतो आणि जाळ्याच्या पलीकडच्या बाजूला हरणाला दिसणार नाही अशा जागी उभा राहून सुंदर अशा प्रकारचं गायन करतो. पहा, गायन करतो आणि मग त्या गायनाच्या शब्दाला आणि स्वराला भुललेलं हरिण स्वतःहून चालत चालत येतं आणि त्या जाळ्यात अडकतं. पहा, स्वतःहून चालत येतं आणि मग ते हरिण जाळ्यात येऊन अडकलं हे कळल्यानंतर तो गायन थांबवतो. पहा, कारण त्याचं गायन तेवढ्या करता असतं हरिण जाळ्यात अडकवण्याकरता. काही काहींचं गायन एवढ्या करताच आहे कुणीतरी जाळ्यात अडकलं पाहिजे याच्या करता. हरिण जाळ्यात अडकली की त्याचं गायन बंद होतं. मग तो पळायचा करता प्रयत्न करतो. त्याच्या लक्षात येतं आपण आता इथं अडकलेलो आहे आणि मग जास्त धावाधाव करायला लागल्यानंतर त्याचे पाय आणखी त्या वाघोरामध्ये जास्त गुंतले जातात आणि मग हरिण त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडल्यानंतर शिकारी त्याच्या देहाची जशी विल्हेवाट लावायची तशी लावतो. पहा, याच्यातही गंमत अशी आहे. पुन्हा शास्त्रकारांनी याच्या पुढचाही विचार सांगितला. ते असं म्हणायला लागले, कल्पना अशी छान मांडली त्यांनी की जाळ्यात अडकलेलं हरिण त्या शिकाऱ्याला असं बोलायला लागलं, हे बघ बाबा, तुम्हाला आता पकडलेलंच ना,
तुम्हाला मारून टाकणार आहेस हे मला ठाऊक आहे, पण माझ्या शरीराचा विनियोग कसा करायचा जरा ऐकून घे म्हणे. किती आवड असते विषयाची याच्याकरता बोलतो. हरीण त्या माणसाला असं म्हणते, हे बघ, तुला माझ्या शरीराचं काय करायचं असेल ते कर, फक्त माझी एक विनंती आहे तेवढं ऐक म्हणे. शृंग बेच कर धन करो, मांस भुन कर खाऊ, इस चमडी के आसन पर बैठे बीन बजाओ. कबीरदास महाराज बोलायला लागले. ते हरीण त्या शिकाऱ्याला असं म्हणतं, माझ्या शरीरातल्या शिंगाचा तुला काय उपयोग आहे? ते शिंग माझ्या शरीरातली काढून तुला बाजारात विकून पैसे मिळवायचे असतील विक, काही हरकत नाही, मी नको म्हणणार नाही. शृंग बेच कर धन करो, माझी शिंग विकून तुला पैसा मिळवायचा असेल तर मिळव. त्याच्या पुढं मांस भुनकर खाओ, माझ्या शरीरात मध्ये असणारं जे मांस आहे तुला शिजवून खाण्याची इच्छा असेल खुशाल खा, मी नको म्हणणार नाही. पण ते मांस काढून घेतल्यानंतर वरचं जे कातड शिल्लक राहणार आहे त्याचा तर तुला काही उपयोग नाही ना. मग एक काम कर, त्या कातड्याचं सुंदर असं आसन तयार कर आणि त्याच्यावर उभं राहून गायन कर. विठ्ठला विठ्ठला हा हा, विठ्ठला 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 विठ्ठला. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. एका शब्द विषयाचं प्रेम हरणाला मरावं लागतं पहा. आता सगळ्याच प्राण्यांचं तसं आहे, सांगूच का पुढे चलू? इच्छा असेल तर सगळंच सांगतो पहा. पुढचा विषय आहे शब्द स्पर्श. स्पर्श विषयाची प्रीती ज्याच्या हृदयात आहे त्याला हत्ती म्हणतात पहा. हत्ती हा स्पर्श विषयाचं त्याला प्रेम आहे पहा. म्हणून कायम तो कळपाने राहणारा प्राणी आहे, प्रचंड ताकदवान, पण कळप सोडून कधी राहत नाही का? स्पर्श विषयाची त्याला प्रीती असल्यामुळं हत्तीला पकडून सर्कस मध्ये नेण्याची इच्छा असणारी माणसं काय करतात, जंगलामध्ये एक भला मोठा खड्डा केला जातो, त्या खड्ड्यावरती असं वाळलेल्या लाकडांचं पांझरण टाकलं जातं, त्याच्यावर पाचट चिपाडं वगैरे अशी काही अंथरली जातात आणि एक लाकडाची हुबेहूब दिसणारी हत्तीन तिथं ठेवली जाते. मग ही हत्तीन इथं उभी आहे, तिला पाहिल्यानंतर तिच्या संग सुखाच्या अपेक्षेनं हत्ती तिथं स्वतःहून चालत येतो आणि त्या लाकडाच्या त्या पांझरणावर पाय टाकला की त्या ओझ्याने बरोबर ते सगळं पांझरण खाली जातं आणि बिचारा खड्ड्यात पडतो पहा. आता त्याला काही माकडासारखी उडी मारून वर येता येत नाही, अवाढव्य असं त्याचं शरीर. मग त्या हत्तीला अन्न पाण्या वाचून 5-7 दिवस तिथं ठेवलं जातं आणि त्याच्या शरीरातली ताकद एकदा संपली, साखळ दंडाने बांधून त्याला पुन्हा बाहेर काढलं जातं. हे कशाने झालं? एका स्पर्श विषयाचं प्रेम असल्यामुळं. शब्द स्पर्श. पुढे चला, तिसरा विषय आहे रूप. डोळ्यांनी बघायचा जो रूप विषय आहे त्याला काय म्हणतात? रूप विषय. रूप विषयाची प्रीती असणारा एक प्राणी सांगितला, त्याला पतंग नावाचा किडा म्हणतात पहा. पतंग आपल्याला माहित आहे, माता मावल्यांना ठाऊक असतं पहा. घरामध्ये दिवा लावल्यानंतर त्या दिव्यावरती झडप घालणाऱ्या ज्या पाकोळ्या असतात की नाही, त्याला पतंग म्हणतात का? त्या पतंगाच्या अंतःकरणात रूप विषयाचं आकर्षण आहे, म्हणून तो अग्नीवर झडप घालतो ना. मग अग्नीवर झडप घालणारा पतंग किती दिवसानंतर मरतो? अग्नीवर झडप घालणं त्याचं मरण सोबतच होतं पहा. पतंगा दीपी आलिंगन, तेथ त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. तो पतंग नावाचा किडा जसा दिव्यावर झडप घालून मरून जातो तसा विषयाचं सेवन करणारा हा प्राणी मरतो. 3 विषय झाले, शब्द स्पर्श रूप. पुढे चला, चौथा विषय आहे रस. जो आपण जिभेने सेवन करतो त्याला रस विषय म्हणतात पहा. आणि या रस विषयाची प्रीती ज्याला आहे त्याला मासा म्हणतात. मासा. मासा पकडण्याची एक युक्ती असते पहा. तो मासा पकडणारा मनुष्य काय करतो, त्या गळाला त्याने एक प्राणी लावलेला असतो पहा, असा लटकट राहणारा प्राणी, त्याला गांडूळ म्हणतात. गांडुळासारखा प्राणी अर्धा तोडायचा आणि त्या गळाला लावायचा. गळ पाण्यात टाकल्यानंतर मासा त्या गांडुळाचं सेवन करण्याच्या इच्छेनं त्या गांडुळाकडे येतो आणि त्याला खायला गेला की तो गळ त्याच्या नरड्यात अडकून त्याला मरावं लागतं. हविसाचिया अशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. एका रस विषयाचं प्रेम आहे. आमचे गुरुजी असं म्हणत असतात, ते तुटलेलं जे गांडूळ असतं की नाही ते अर्ध असं हलतं पहा, त्याच्या शरीराची हालचाल होते, म्हणून ते गांडूळ त्या माशाला असं म्हणतं, मत आ मेरे लिए, माझ्याकरता येऊ नको, माझ्याकरता येऊच नको. हा, तू आता है मेरे लिए, तू माझ्याकरता येतोस पण येऊ नको बाबा. का? मैं आधा हुआ तेरे लिए, तुझ्याकरता मला अर्ध तुकडा करून इथं लटकवलेला आहे म्हणून. मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, बाहर बैठा है तेरे लिए. विठ्ठला 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 विठ्ठला. एका रस विषयाची प्रीती असणारा मासा त्या रस विषयाच्या संबंधानं मरण पावतो. शेवटचा विषय आहे गंध. गंध शब्दाचा अर्थ आहे सुगंध. सुगंधाचं प्रेम असणारा प्राणी कोण? त्याचं नाव आहे भुंगा. भ्रमर, त्याला सुगंधाची प्रीती असते पहा. म्हणून
ज्या देशामध्ये जिथं कमळं जास्त असतात की नाही, हजारो मैलावरून ते भुंगे त्या कमळाचा आनंद घेण्याकरता तिथं जातात पहा. या फुलावर बस, त्या फुलावर बस, वेगवेगळ्या फुलातला मकरंद जमा कर, परागकणांचं सेवन कर, अशी त्या भ्रमराची म्हणजे भुंग्याची इच्छा असते. मग काही जी कमळं असतात ती सूर्य विकासिनी असतात, काही चंद्र विकासिनी असतात. सूर्याच्या प्रकाशात उमलणारं एक कमळ असतं त्याला सूर्य विकासिनी म्हणतात, आणि चंद्राच्या प्रकाशात जे कमळ उमलतं त्याला चंद्र विकासिनी म्हणतात. मग त्या सूर्य विकासिनी कमळावर तो भुंगा बसला आणि त्याच्यातल्या परागकणांचं सेवन करायला लागला की विसरून जातो आता दिवस मावळत चाललेला आहे. दिवस मावळला की या कमळाच्या पाकळ्या पुन्हा बंद होतील, आपण बाहेर निघलं पाहिजे. बरं, तो भुंगा काय सामान्य आहे का? लाकडाच्या नाटाच्या नाटा कोरून त्या लाकडाचं पीठ करायची ज्या भुंग्याची ताकद आहे हा तोच भुंगा आहे. त्याला कमळाची पाकळी चिरायचं अवघड आहे का? पण त्या भुंग्याला त्या कमळाबद्दल प्रेम असल्यामुळं पाकळी त्याला चिरावी वाटत नाही. तो उलट असा विचार करतो, आता ही रात्र निघून जाईल, सकाळ पुन्हा होईल, सूर्यनारायण उदयाला येईल, सूर्य उगवल्यानंतर हे कमळ पुन्हा विकासाला प्राप्त होईल आणि पुन्हा मला याच्यातल्या परागकणाचं सेवन करता येईल, बाहेर जायचं नको, तिथंच मुक्काम करतो. पहा, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान उदेश्यति हाशिष्यति पंकजश्री इत्थम विचिंतयति कोशगथे द्विरेफे हा हंत हंत नलिनीम गज उज्जहारहा. माऊली सांगतात की लाकडाचं पीठ करून टाकणारा भुंगा पण कमळ्याच्या पाकळात अडकतो. पहा, जैसे भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ठ कोरडे कळिके माझी सापडे कोवळी. त्याच्यात सापडतो आणि मग रात्रीच्या प्रसंगाला हत्तीचा कळप पाण्यामध्ये सरोवरात जलक्रीडा करण्याकरता येतो. नेमकं ज्या कमळामध्ये भुंगा असतो ते कमळ असं त्याच्या ओझ्याने डोलतं. पहा, त्याचा ओझा असतं ना, त्या विशिष्ट त्या ओझ्यानं त्या भुंग्याच्या ते कमळ असं डोललेलं बघितलं, हत्तीचं पहिलं लक्ष त्या कमळाकडे जातं आणि बरोबर ते कमळ हत्ती तोडून घेतो, आपल्या सोंडे खाली दाताच्या खाली चिरडून टाकतो. पहा, आता हत्तीच्या दाडे खाली गेलेल्या भुंग्याचं काय होत असेल? मरतच असेल की नाही? म्हणून गंध विषयाचं प्रेम ज्या भुंग्याला आहे असा भुंगा मरून जातो. पहा, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध जगात 5च विषय आहेत, 6वा विषय अजिबात जगात आपल्याला शोधून आणता येत नाही. म्हणून आचार्य आपल्याला असं विचारतात, एका एका विषयाचं सेवन करणारा एक एक प्राणी मरतो. या जगात एकच प्राणी असा आहे ज्याला 5ही विषय आवडतात, त्याला माणूस म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. मुद्दा लक्षात ठेवा, काय चाललंय? व्यवहार सुखाचा आहे, प्रथम दर्शनी सुख आहे असं वाटतं, पण त्याचा परिणाम पुढे दुःखाचा आहे. पहा, याच्यात आपल्या भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं, कर्ज काढून करायचा जो व्यवहार असतो तो सुखाचा वाटतो की नाही? सुरुवातीला एखाद्या माणसाकडून कर्ज घेऊन काहीतरी उद्योग करणं सुखाचं असतं, पण ती कर्जाची व्याजाची रक्कम पुन्हा वाढत गेली, फेडायचं पण अवघड होतं की नाही? परिस्थिती आपली हातबल झाल्यानंतर मनुष्य त्या ओझ्याखाली असा दबून जातो. पहा, अवघड होऊन जातं. घेताना सुख आहे पण फेडताना अवघड आहे. पहा, आणि अशी माणसं पुन्हा ज्यांनी लोकांचं भरपूर कर्ज काढून बुडवलेलं आहे ते स्टेटसला नीतिमत्त्याच्या गोष्टी ठेवतात. विठ्ठला विठ्ठला पहिला मुद्दा आहे व्यवहार सुखाचा पण परिणाम दुःखाचा. दुसरा मुद्दा आहे व्यवहार दुःखाचा आहे पण त्याचा परिणाम सुखाचा आहे. असं काय आहे? याला शास्त्रकारांनी उदाहरण दिलं, योग प्राप्तीची साधना, योगाचं अनुष्ठान. 8 प्रकारे योगाचं वर्णन शास्त्रकारांनी आपल्याकडे केलेलं आहे. पहा, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. हे वेदाची योगाची जी 8 अंग आहेत ना, या 8 अंगाचं अनुष्ठान करणं अत्यंत कठीण आहे. फार अवघड आहे. गीतेचा 12वा अध्याय पाहून घ्या. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवद्भिर वाप्यते. आपल्यासारख्या माणसाने योगाचं अनुष्ठान करणं म्हणजे ज्याच्या तोंडात शोधून एकही दात सापडत नाही अशा बोचऱ्या माणसाला लोखंडाचे फुटाणे देणे. विठ्ठला विठ्ठला. हे योगाचं अनुष्ठान अत्यंत अवघड आहे. अगदी पहिलं त्याच्याकरता पवित्र देश पाहावा लागतो. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, एकांतात जावं लागतं, आहार विहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. सगळ्या गोष्टी आपल्या नियमामध्ये वागून त्या योगाचं अनुष्ठान. आपल्या जीवनामध्ये योगानं सुद्धा योग करायचा योग येत नाही. कळतंय की नाही? योग तितका सोपा नाही. पहा, न साधे हा मार्ग ऐसे बोलते मुनिजन. या मार्गाचं अनुष्ठान अवघड आहे पण घडलाच एखाद्याला. योगाचं अनुष्ठान एखाद्याला घडलं. प्रारंभी अनुष्ठान करताना योग कठीण आहे पण त्या योगाचा परिणाम पुढे जो आहे समाधी, तो आनंदाचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तिसरा मुद्दा, व्यवहारही दुःखाचा आहे आणि त्या व्यवहारातून मिळणारा परिणाम सुद्धा दुःखाचा आहे. पहा, याला काय म्हणायचं? उदाहरण काय?
याला उदाहरण आहे व्यसन करणं. व्यसन करण्याचा व्यवहार सुखाचा आहे का? तो व्यवहारही दुःखाचा आहे आणि त्याचा परिणामही दुःखाचा आहे. पहा, एखादा व्यसन करणारा मनुष्य आपल्या घरातल्या सगळ्या माणसांच्या अंतःकरणातला आदर त्याचा संपून जातो. पहा, बायको लेकर सुद्धा त्याची मनापासून त्याची किंमत करत नाहीत. हा, आणि मग त्याचा परिणाम त्याला चांगला होतो का? शरीराची बर्बादी, पैशाची बर्बादी, आरोग्याची बर्बादी, जगतामध्ये असणाऱ्या मान मान्यतेचा सगळं वाटोळ होऊन जातं. हे कशाने होतं? व्यसन केल्यानंतर होतं की नाही? म्हणून व्यसनाचा जो व्यवहार आहे तो व्यवहारही दुःखाचा आणि व्यसनाचा जो परिणाम आहे तो परिणामही दुःखाचा आहे. पहा, म्हणून माणसाने त्या व्यसनात पडलं नाही पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आपली तरुण पिढी व्यसनाच्या अशा दुर्धर अशा विळख्यात अडकलेले, फार अवघड झालेले. पहा, आत्ताच्या काळातल्या तरुणांना 31 डिसेंबरला धरून घरी आणावं लागतं. हा, तरुण जर घरी धरून आणावा लागत असेल तर तो कधी तरुण जाईल? तरुण जाण्याकरता तरुणांनी तरुणपणी परमार्थ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो तरुण धरून आणावा लागत असेल तो तरुण जाणार नाही, मध्येच कुठेतरी मरून जाईल. म्हणून व्यसनाच्या विळख्यात तरुणांनी अडकण्यापेक्षा सन्मार्गाचा रस्ता पकडून आपलं जीवन धन्य करायचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. माणसाला व्यसन का लागतं याचं एक शास्त्रामध्ये चिंतन आलेलं आहे. व्यसन का लागतं माणसाला? शास्त्रकारांनी त्याच्याकरता 3 कारण सांगितली. पहा, अनभ्यासेन विद्यानाम, असंसर्गेन धीमताम, अनिग्रहेन च आक्षानाम, जायते व्यसनम नृणाम. माणसाच्या अंतःकरणात व्यसनाची आवड का निर्माण होते? पहिलं कारण सांगितलं, योग्य काळामध्ये मनुष्याने जर विद्याभ्यास केला नाही, योग्य वेळेमध्ये शास्त्र चिंतन करण्यात माणसाची प्रवृत्ती झाली नाही, योग्य वेळेत गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, सद्ग्रंथाचं वाचन केलं नाही, माणसाला व्यसनाकडे प्रवृत्ती होते. दुसरी गोष्ट, असंसर्गेन धीमताम, बुद्धिमान माणसाच्या संगतीत आपण राहिलो नाही. याचा अर्थ मूर्खांच्या संगतीत राहिलो. व्यसन लागायला वेळ लागतच नाही. पहिल्यांदा आपल्याला तो मळून देतो आणि पुन्हा आपल्याला मळून मळून खातो. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून व्यसन लागू नाही वाटत असेल तर शहाण्यांची संगत केली पाहिजे. तिसरं कारण काय? अनिग्रहेन च आक्षानाम, जायते व्यसनम नृणाम. योग्य वेळी आपल्या इंद्रियावर ताबा ठेवला नाही, माणसाला व्यसन लागतं. पण हा व्यसनाचा व्यवहार अनुष्ठानातही दुःखाचा आणि व्यसनाचा व्यवहार परिणामीही दुःखाचा. माझे 3 मुद्दे संपले. शेवटचा मुद्दा आहे, व्यवहारही सुखाचा आहे आणि त्याचा परिणाम सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. असा कोणता व्यवहार आहे? असा एकच व्यवहार आहे, त्याला देवाची भक्ती म्हणतात. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. तुकोबराय सांगतात, भक्तीचा जो व्यवहार आहे की नाही तो अनुष्ठान करतानाही सुखाचा आहे आणि भक्तीचा परिणामही सुखाचा आहे. मला सांगा, ज्ञानोबरांच्या सोबत पालखी सोहळ्यात चालत असताना कोणत्या सुखसुविधा असतात आपल्याला? सुखसुविधेचा सगळा अभाव असतो. झोपायला कुठे तिथं गादी वगैरे नाही, अशी एखादी वळकटी वगैरे कुठेही वावरात अंतराची झोपायचं. वरती वगैरे छत असं काही का, कापडाचा असा तंबू दिलेला आहे. योग्य वेळेला खायला मिळत नाही, योग्य वेळेला आंघोळ मिळत नाही. एखाद्या वेळेस आपली माणसांची चुकामुक झाली तर संध्याकाळी ठिकाणा सापडत नाही. एवढी सगळी प्रतिकूल अवस्था आहे. पण कोणत्या वारकऱ्यानं कधी वारीची तक्रार केली का? एक उदाहरण सांगा, एक उदाहरण दाखवा. वारीत मला फार तकलीफ झाली असं म्हणणारा वारकरी असतो काय? किती सगळी प्रतिकूलता आहे पण आनंद आहे का? देवाचं भजन आहे. म्हणून भजनाचा जो मार्ग आहे तो मार्ग ही सुखाचा आहे आणि त्या मार्गाने आपल्याला जिथं जायचं आहे ते ठिकाणही सुखाचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून महाराज सांगतात, आम्ही व्यवहार करतानाच असा सुखाचा केला की त्या सुखाच्या व्यवहाराने आमच्या जीवनात आनंदाची प्राप्ती झाली. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. तुकोबरांनी भक्तिरूपी सुखाचा व्यवहार केल्यामुळं त्यांना आनंदाचा परिणाम भोगायला मिळाला. आता तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या सामान्य साधकानं भक्ती केली तर ती भक्ती आपलं जीवन धन्य करते. पण तुकोबरांसारखे साधू पुरुष ज्यावेळेस भक्ती करतात त्यावेळेस महाराज भक्तीचं जीवन धन्य करतात. विठ्ठला विठ्ठला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला, ठेवा
जगदोद्धारा लागे उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा 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 सद्गुरु भक्त निळोबराय महाराज जे तुकोबरायांचं वर्णन आरतीमध्ये करतात की नाही, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली, अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. तुकोबरांनी भक्तीला जगामध्ये महिमान प्राप्त करून दिलं. आपण भक्ती केली आपण मोठे होतो, तुकोबरांनी भक्ती केली की भक्ती मोठी होत असते. म्हणून महाराजांनी जो व्यवहार केला तो भक्तीचा केला आणि त्या भक्तीच्या व्यवहारानं त्यांच्या जीवनामध्ये आनंद असा कोंदून भरलेला आहे. आनंद कोंदला मागे पुढे. आता आनंद कोंदला मागे पुढे कुठं आनंद असतो का? म्हणून आनंद शब्दाचा अर्थ करत असताना आपल्याला आनंद शब्दाचा अर्थ देव असा करावा लागतो का? शास्त्रामध्ये देवाचं वर्णन करत असताना आनंद आणि देव ही अक्षर दोन असली तरी असायला एक तत्व आहे असं वर्णन आहे. पहा, आनंदो ब्रह्म इति वेजानात सच्चित सुखात्मकम ब्रह्म. देवाचं वर्णन करत असताना आनंद रूप असं त्याचं वर्णन केल्यामुळं महाराज सांगतात आमच्या माग पुढं आनंद कोंडला. याचा अर्थ आहे आम्हाला देवाची संगतही प्राप्त झाली पंगतही प्राप्त झाली. संगती पंगती देवा देवास वेगळे संगती पंगती देवास 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 नित्य नित्य जोडे देती साथ नित्य नित्य जोडे देती साथ संगती पंगती देवास संगती पंगती देवास नित्य नित्य संगती पंगती देवास संगती पंगती देवास संगती पंगती देवास नित्य नित्य गोडे देती साज नित्य नित्य गोडे देती साज संगती पंगती देवास नित्य नित्य गोडे देवा नित्य नित्य गोडे संगती पंगती देवास वेघडे नित्य नित्य जोडे तेची साच. आनंद माग पुढं कोणला याचा काय अर्थ आहे? तुकोबराय सांगतात की त्या परमात्म्याची नित्य संगती आम्हाला प्राप्त झाली आणि परमात्मा म्हणजे आनंद कंद आहे. पहा, विटेवरी नीट आनंदाचा कंद. तो पांडुरंग परमात्मा म्हणजे साक्षात आनंद रूप आहे. पहा, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तेरे विठ्ठल रूप. शास्त्रांनी देवाचं वर्णन करत असताना तो परमात्मा म्हणजे साक्षात आनंद आहे असं देव शब्दाचा एक अर्थच आनंद आहे. पहा, देव शब्दाचा अर्थ देवानंद नाही, देव म्हणजेच आनंद. विठ्ठला 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 विठ्ठला.
आनंद स्वरूप असलेला तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाल्यामुळं आमचं जीवन आनंदाने नाहून निघालं आणि त्या परमात्म्याची संगत आम्हाला प्राप्त झाली. तो का म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एर एरा. अखंड तुकोबऱ्यांना पांडुरंग परमात्म्याची संगती आहे. जिथं कुठं तुकोबराय जातील तिथं तुकोबऱ्यांना देवाचा संग आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसे हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांग. महाराज सांगतात मी जिथं जाईल तिथं देव माझा सांगाती. काय तुकोबरांची साधना असेल, जाईल तिथं पांडुरंग परमात्म्याचा त्यांना संग आहे. मग आपल्याला ज्याची संगती असते त्याचीच पंक्तीला आपल्याला बसावं लागतं. ज्याची या बैसावे भोजना पंगती, ज्याची बैसावे भोजना संगती तयाचे पंगती तेची खावे. ज्याची संगत असते त्याचीच पंगत आपल्याला मिळत असते. पा संगत जर देवाची आहे तर पंक्तीला काय महाराज दुसऱ्याच्या बसतील का? नाही नाही, देवाच्याच पंक्तीला. पंक्ती शब्दाचा अर्थ होतो अद्वैताच्या अवस्थेवर. तो जसा सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद रूप आहे की नाही, तसं देवाने आम्हाला सुद्धा ती अवस्था प्राप्त करून दिली. हे देवाच्या पंक्तीला बसणे. पा संगती पंगती देवा सवे घडे. आणि देवाच्या संगतीमध्ये या आनंदाचा जो आम्हाला लाभ होतो तो काही थोड्या काळापुरता होत नाही. व्यवहारात आपल्याला प्राप्त होणारं सुख कधी कधी होऊ शकतं, झालं तर त्या सुखाला मर्यादा असते. पण देवाच्या संगतीत प्राप्त होणारं जे सुख आहे की नाही, नित्य नित्य जोडे तेची साथ, सदा सर्व काळ ते सुख देवाच्या संगतीत प्राप्त होतं. देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिते. नाथ भागवत आपण पाहून घ्या. परमात्म्याच्या संगतीमध्ये विलक्षण अशा प्रकारचं सुख साधू पुरुषांना प्राप्त होतं आणि त्या सुखाच्या बरोबर भक्ती क्षेत्रामध्ये आनंदाला उधाण आणणाऱ्या आणखी गोष्टी प्राप्त होतात. का? देवाची संगत म्हणजे समर्थाची संगत आहे आणि समर्थाच्या घरी कधी कशाची कमतरता नसते. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. महाराज सांगतात समर्थाची संगत प्राप्त झाल्यामुळं कधी आणि कोणत्याही गोष्टीचा कधी तुटवाडा होत नाही. पा कितीही साखरेचा भाव वाढला तरी तुटवाडा होत नाही. का? समर्थ आहे ना तो समर्थ आहे. त्याच्याकडे काय कमी आहे महाराज? लक्ष्मी माता त्याचे चरण संवाहन करण्याकरता सिद्ध आहे. साक्षात जगन्माता असलेली लक्ष्मी त्या देवाचे जर पाय दाबत असेल त्याच्याकडे काय कमी असेल? आणि ज्याच्याकडे काही कमी नाही त्याची आम्हाला संगती आहे. म्हणून ते सुख आमच्या जीवनातून कधीही विलुप्त होत नाही, कधीही दूर जात नाही. सरते शेवटी महाराज सांगतात या पंढरीनाथ परमात्म्याच्या संगतीमध्ये विलक्षण अशा प्रकारचे लाभ आणि त्याचे प्रकार आम्हाला उपभोगायला मिळतात. आणि ही भक्तीची साधना करत असताना जरी आमच्याकडून काही दोषाचं आचरण घडलं, होऊ शकतं, काही प्रमादवश चुका होऊ शकतात, ती आमच्याकडून एखादी चूक जरी घडली तरी तो देव आमच्या सगळ्या चुका पोटात घालतो, कारण त्याच्या पोटामध्ये जागा जास्त आहे. पहा शेवटच्या चरणात तुका म्हणे लाभाच्या पोटी तुका म्हणे समर्थाचे बघवा समर्थाचे
संगती पंगती देवाच वेगळे संगती पंगती देवाच वेगळे समर्थाते बहुवावोटी समर्थाते संगती पंगती देवाच वेगळे संगती पंगती देवाच वेगळे नित्य नित्य जोडे ज्योती सात नित्य जोडी नित्य
संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे बोला बोला, टाळी वाजवा. पार कुमाई विठो पार कुमाई विठो पार कुमाई कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा माऊली ज्ञानेश्वर महाराज विठो पार कुमाई विठो पार तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, बहुवाव पोटी समर्थाचे, संगती पंगती देवास वेघडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय आपल्या जीवनातल्या आनंद अनुभूतीची अभिव्यक्ती आपल्या समोर करतात की भक्तीचा सुखरूप असलेला व्यवहार आम्ही केल्यामुळं त्या भक्तीच्या व्यवहाराच्या फलस्वरूप आम्हाला त्याचा परिणाम आनंदाचा भोगायला मिळाला. सबंध जीवन हे आनंदाने परिपूर्ण नाहून निघालं. ही महाराजांच्या जीवनातली आनंदाची अनुभूती पहा. निव्वळ आनंदाच्या अनुभूती करता जो करावा लागतो त्याला परमार्थ म्हणतात पहा. म्हणून एक वाक्य नेहमी असं सांगितलं जातं, मनुष्यानं आनंदा करता परमार्थ करावा आणि प्रपंच आनंदाने करावा. विठ्ठला 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 विठ्ठला. आनंदाच्या प्राप्ती करता परमार्थ करावा आणि प्रपंच आनंदाने करावा. कारण तिथं दुःख मानून काय आपल्याला काही होत नाही पहा. जे जसं होणार आहे तसं होणारच आहे. यद्भावी तद्भावी शास्त्राचं चिंतन आहे. आपण कितीही मरमर केली तरी त्याच्यात फारसा काही बदल होत नाही पहा. मग आपण ठरवायचंय जगायचं कसं, कणत कणत का गाणं म्हणत. हे काही काही नक्कनायची सवय असते पहा. देवा तुझा आमच्याकडे, अरे आनंद घे, वाच जरा ज्ञानेश्वरी गाथा वाच, समाधानाने जग जरा. जगायचंच किती असं. साधारणपणे मनुष्य 25व्या वर्षी आपल्या प्रपंचाला प्रारंभ करतो. सामान्य गणित सांगतो बरं. काही काही गावामध्ये 35 ओलांडलेले 40 सापडतात, तिकडे जाऊ नका. पण ढोबळ मानाचं गणित आहे 25 वर्षाचं. 25 वर्षापासून पुढची 25 वर्ष म्हणजे वय वर्ष 50 होईपर्यंत मनुष्य नेटाने चांगला प्रपंच करतो. करावा ही हरकत नाही. पण त्याच्या पुढचं जे आयुष्य असतं ना 50 वर्षाच्या नंतरचं, ते प्रपंच करायच्या योग्यतेचं शरीर नसतं, बुद्धी नसते, इंद्रिय सक्षम राहिलेली नसतात, काही नसतं पा. मग 25 वर्षाच्या प्रपंचासाठी मरमर करायची किती हा प्रश्न आहे. करावं. आपल्या उदरनिर्वाहाला जेवढं लागतं तेवढं कष्टाने करावं, प्रामाणिकपणे करावं. जगाला आपला प्रपंच आदर्श वाटेल असा नक्की करावा. पण आनंदाच्या प्राप्ती करता माणसानं परमार्थ करायला प्रारंभ केला पाहिजे. शास्त्र असं सांगतं, भवसागराच्या पैल तीराला नेण्याचं सामर्थ्य असलेले मनुष्याच्या देहरूपी नौकेची निर्मिती देवानं केलेली आहे. आपण ती ओळखलं पाहिजे. देहाचं सामर्थ्य काय हे जाणलं पाहिजे आणि पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम मयानुकूलेन नभस्वरित स्वतेरितम भवाब्धिम पुमान नतरेच आत्महा. शास्त्र सांगतो एवढी चांगली माणसाच्या देहाची नाव प्राप्त होऊ नये. जर आपण त्या आनंदाच्या अनुभूतीला पारख राहत असू तर आपल्या मनुष्य जन्माचं वाटोळ आहे पहा. इतर कोणताही जीव आनंदी जीवन जगू शकत नाही पहा. पण आनंदाने जगायचं भाग्य फक्त माणसाला आहे. माणसाने आनंदी जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आनंद जीवनात प्राप्त करून घेण्याकरता परमार्थाची साधना, परमार्थाची कास पकडणं गरजेचं आहे. का या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आनंद प्राप्त करून देणारे लाभाचे अनंत प्रकार आहे. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी. कोटी शब्दाचा अर्थ प्रकार होतो बरं. कोटी शब्द मोठा मजेशीर आहे. कोटी शब्दाला दुसरी वेलांटी दिली की त्याचा 1 करोड असा अर्थ होतो. कोटी म्हणतो ना आपण. दुसरी वेलांटी दिली की करोड अर्थ होतो आणि पहिली वेलांटी दिली की प्रकार अर्थ होतो. संस्कृत मध्ये कोटी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. म्हणून आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देव किती सांगितलेले? 33 कोटी म्हणजे 33 करोड असा अर्थ करू नका. 33 प्रकारचे देव असा त्याचा अर्थ आहे पहा. आता ते प्रकार किती आहेत? अगदी सोपं त्याचं गणित सांगितलेलं आहे. त्याचं गणित असं आहे, 33 प्रकारचे देव आहेत. कोणते? पहिले सांगितले 12 आदित्य, दुसरे सांगितले 11 रुद्र. किती झाले? 12 आणि 11 23 झाले. त्याच्यानंतर सांगितले अष्टवसु 23 आणि 8
31 31. आणि एक प्रजापती आणि दुसरा अश्विनी कुमार झाले 33 कोटी. विठ्ठला विठ्ठला हा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 33 प्रकार असा अर्थ आहे बरं. 33 प्रकारचे म्हणून कोटी शब्दावरून सांगितलं. तुकोबाराय सांगतात या भक्ती क्षेत्रात परमात्म्याच्या संगतीमध्ये लाभाचे अनेक प्रकार आपल्याला उपभोगायला मिळतात. कधी देवाच्या नामाचा लाभ पदरात पाडून घेता येतो, कधी गोड गोड अशी देवाची चरित्र कथा श्रवण करायला मिळते, कधी साधू पुरुषाच्या संगतीचं सुख अनुभवायला मिळतं. किती आनंद आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आनंदाकरता अनेक ऑप्शन आहेत पहा. प्रपंचामध्ये ऑप्शन नसतो, मानावा लागतो. प्रपंचात आनंद मानायचा असतो आणि परमार्थातला भोगायचा असतो. विठ्ठला विठ्ठला हा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज सांगतात या परमार्थाच्या क्षेत्रात लाभाचे म्हणजे सुख प्रदान करणारे अनेक प्रकार असल्यामुळं हे भक्तीचं क्षेत्र आम्ही निवडलं. आमचं जीवन सुखी झालं. आणि ही साधना करत असताना जरी आमच्याकडून दोष घडले, बहुवाव पोटे समर्थाचे. महाराज सांगतात हा पंढरीनाथ परमात्मा नावाचा जो समर्थ आहे की नाही, हा तुका म्हणे आले समर्थाचे, असा जो हा समर्थ सत्ताधीश असलेला जो भगवान आहे त्याच्या पोटात फार मोठी जागा आहे पा. म्हणजे तो ढेर पोटे आहे असा अर्थ नाही. पोटात जागा असणं म्हणजे काय, त्याचं हृदय फार विशाल आहे, त्याचं हृदय फार व्यापक आहे. उदार अशा प्रकारचं देवाचं श्रेष्ठत्व आहे. आज सकाळी आमच्या प्रवचनात सगळा श्रेष्ठत्वाचाच विचार होता पा. गुरुवारी श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांनी देवाच्या श्रेष्ठत्वाचे 8-10 प्रकार सांगितले पा. कधी भविष्यात योग आला तर पाहू पुढे. हा देवाचं श्रेष्ठत्व किती आहे. कितीही पापी जीव असू द्या, पण तो भक्तीच्या मार्गाला लागला की देव त्याच्यावर कृपा करतोच करतो. म्हणून एक वाक्य मी प्रत्येक कीर्तनात असं बोलत असतो, भक्तीच्या मार्गाला लागलेला जीव कितीही पापी असला तरी देव त्याच्यावर कृपा करतो. मग तो कसाही असला तरी, कसाही असला तरी. विठ्ठला विठ्ठला हा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण त्याच्या पोटात जागाच तेवढी आहे. बहुवाव पोटे समर्थाचे. मोठ्या माणसाचं अंतकरण विशाल असतं पा. सामान्य माणसाचं हृदय क्षुद्र असतं. थोड्या थोड्या गोष्टीने लगेच ते क्षुब्ध होतं, लगेच ते प्रतिक्रिया द्यायला लागतं. पण देवाचं अंतकरण विशाल आहे. मारण्याकरता आलेल्या पुतनेला सुद्धा जो भगवान मोक्ष देतो, भर सभेमध्ये 100 शिव्या देणाऱ्या शिशुपाळाला जो देव मुक्त करतो, वेश्यागामी झालेल्या आजामेळ्यासारख्या पापी माणसाचा उद्धार करतो, उदरनिर्वाहाकरता देह विक्रय करणाऱ्या गणिकेचा उद्धार करतो. हे काय आहे, बहुवाव पोटे समर्थाचे. नद्यांचं गढूळ पाणी समुद्राकडे गेल्यानंतर समुद्र कधी असं म्हणतो का एवढं गढूळ पाणी घेऊन आलात, कुठेतरी प्युरिफायरचा संबंध करा, शुद्ध व्हा, फिल्टर व्हा, मग माझ्याकडे या. समुद्र असं म्हणतो काय. उलट समुद्र आपलं पोट मोठं करत असतो. घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदाचे संगाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. समुद्र आपलं पोट मोठं करतो आणि सगळ्या नद्यांना आपल्या उदरामध्ये जसा जागा देतो की नाही, तसं भक्ताच्या जीवनाची गंगा कितीही दूषित झालेली असू द्या, भक्तीचा आश्रय केला की देव त्याला पोटात घेतल्याशिवाय राहत नाही पा. साधूचंही अंतकरण मोठं असतं. मधुरावानी ओठी. तुका म्हणे जसं देवाचं अंतकरण मोठं आहे तसं साधू पुरुषाचं अंतकरण मोठं विशाल आहे. म्हणून त्या देवाच्या साधू पुरुषाच्या कासेला आपण लागलं पाहिजे आणि आपलं जीवन आनंदाने उजळून काढण्याकरता भक्तीचा व्यवहार केला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, यथामथी यथा अवकाश. नियोजित वेळेमध्ये माझ्या बुद्धीच्या मर्यादेला जेवढं अभंगाच्या संबंधानं विवेचन, निर्वचन, निरूपण आणि प्रकटीकरण करता येणं शक्य आहे तेवढं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपल्या या पुण्यभूमी असलेल्या पाथर्डी नगरीमध्ये गेल्या 20 वर्षापासून आपण पांडुरंगरायाची सेवा या ठिकाणी करतो आहोत. अशीच ही सेवा परमात्म्यांनी निर्विघ्नपणे आपल्याकडून करून घ्यावी. या उत्सवाचं सौंदर्य दिवसेंदिवस प्रतिक्षणाने वाढत जावं. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातला देवाच्या विषयीचा श्रद्धाभाव नित्य वर्धिष्णू असावा आणि गाथा ज्ञानेश्वरी सारख्या सद्ग्रंथाची सेवा करण्याची आपल्याला भावना व्हावी.
एवढी देवाच्या चरणी याचना करतो आणि माझ्या लांबत चाललेल्या विस्ताराला याच ठिकाणी मर्यादा घालतो. तुकाराम 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 तुकाराम. हे चाल म्हणायचं. तुकाराम तुकाराम बोला बोला. तुकाराम 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 तुकाराम. आ, तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय चला विनेकरी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. संतांच्या आज अखंड हरिनाम सप्ताहाचा 6वा दिवस. 6व्या दिवसाची सेवा परमपूज्य हरिभक्ती परायण आपल्याच गावा शेजारचे हरिभक्त परायण ज्यांचं नाव ज्ञानेश्वर माऊली आहे, काकडे महाराज या ठिकाणी आले. आपल्या विनंतीला मान दिला आणि 2 तास असणारी कीर्तनाची सेवा संगती पंगतीमध्ये कसं बसावं, संगत कुणाची करावी, भक्ती कशी करावी, साधना कशी करावी आणि भक्ती केल्यानंतर कशी मुक्ती मिळते यांचं सुंदर अशा प्रकारचं गोड विवेचन महाराजांनी आपल्या पवित्र वाणीतून केलेलं आहे. कारण महाराज तुम्ही खरोखर धन्य आहेत. तुमचे वडील पेटी वाजवायला आहेत आणि भाऊ टाळ घेऊन उभा आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. काय आनंद आहे जीवनामध्ये. कारण तुमच्यावर लहानपणापासून बापूंनी घडविलेले संस्कार आहेत आणि त्या संस्काराची शिदोरी घेऊन आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारं एक आपलं ज्ञान समाजाच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला धन्य अशा प्रकारचा आमच्या गावकऱ्याच्या मार्फत कोटी कोटी अशा प्रकारचा तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला आमंत्रण देताल त्या आमंत्रणाचा तुम्ही स्वीकार करावा ही तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. आत्ता लगेच रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांचा